थांबा बरोबर थांबायचं. हा थांबायचं थांबा इथे 2 मिनिट थांबा. हा सांगा कुठे? अहो 2 मिनिटं थांबा की दादा. 10 रुपये. अहो कुठे? इकडं चला चला चल. थांबा 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 थांबायचं. हा 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 थांबायचं. हे आहे का ते घर? हे हे. अहो बोला. अहो नाही हो. हे कसं असेल? मग हे ते पण नाही हो. हे बघा आपण ज्या चौकात आलो ना तिथनं आपल्याला उजवीकडे जायचं आहे. चला. नक्की? अहो नक्की म्हणजे काय? अहो एकतर दारूचा थेंब नाही पोटात त्यामुळे मला व्यवस्थित दिसणं झालंय. चला चला. हा इथे थांबा इथे थांबा. अहो काय गोल फिरवताय मला? अहो मला कळणे आले हो. 2 मिनिटं आहे. 2 मिनिटात तुम्हाला लगेच सांगतो मी. जर 2 हळू हळू हळू. 2 मिनिटं थांबा की तुम्ही. डायव्हर साईड हे नाही. अहो बोला काहीतरी. एक मिनिट बघा मी माझी ही डायव्हर साईड म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही चला इकडं. मी सांगतो ना ह्या साईडला जाय. चला चला. हे आहे. आता येतोय काय दादा हवं झाली. हेच बघा बघा. नक्की हेच आहे ना? अरे हो पण ते दगडाचं होतं पत्राचं कसं काय झालं? अहो कसं असं कसं पत्रायचं होईल? काय मला काहीतरी भास झालाय. हा हा. आठवलं बघा. हा हे बघा ते जर असल्या ठिकाणी होतं का नाही की तिथं आजूबाजूला कोणती पण घर नव्हती. अहो मग मला तुम्ही गावात का फिरवताय? मी पैसे देणार. तुम्ही मला गड दाखवा. ते आज 1 रुपया मिळणार नाही तुम्हाला. चला कुठे? अहो दाखवतो की चला. ठीक आहे. कोणात तुम्ही? कोणात तुम्ही? मारेन. कोणात तुम्ही? कोणात? आम्हाला मोठ्या साहेबांनी पाठवले. कोण मोठे साहेब? तुझा बाप माझा बाप कोण? नाव काय? खोत साहेबांनी पाठवले. आपलीच माणसं आहे तुम्ही. या. हे काय? रॉकेल. स्टोव पेटवायचं आहे काय? रॉकेल कशाला? ती मुलगी आहे ना नलिनी. ती जिथे दिसेल तिथे पेटून द्यायला सांगितले. पेटवायचं आहे. हां बरोबर आहे. हे पण इथे मोठा साहेब कोण आहे? कोण आहे? तू. हे तुम्ही बोलायचं मला. तुम्ही कोण आहे? तुम्ही. इथे मोठा साहेब मी आहे. मग मी सांगेन तेच ऐकायचं, तेच करायचं.
उगाच आपला शहाणपणा करायचा नाही. लपा लपा लपा. चला राव का. इथे 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 ठेवा. कोणा वरत येते सोडा पण अहो काय सारखं सारखं एकच ठिकाणी आणून सोडताय. 2 मिनिट थांबा हो. अहो बोला. अहो 2 मिनिटं थांबा हो. मला काय कळणार आले. अहो सकाळपासून नाही का नाही माझ्या पोटात दारूचा एक थेंब नाही हो. कसं आहे ते गाडी कशी पेट्रोल चालते की नाही तसं एक नाही मी सुद्धा एक नाही दारूवर चालतोय. म्हणजे दारू एकदा पोटात घुसली माझ्या तर मला सगळं आठवतंय. व्यवस्थित होबा पण राहतोय आणि दारू पिलो की नाही मला सगळं व्यवस्थित आठवायला लागते. मी कुठे गेलो काय गेलो. हे बघा मी तुम्हाला दारू देतो पैसे देतो प्लीज आठवायचा प्रयत्न करा. हो टर्निंग पॉइंट तिकडे काय. तिकडे मॅजिक मॅजिक आणि मॅजिक. तुम्ही एक नाही फक्त मला 130 रुपयाची एक क्वार्टर बाजा म्हणजे नाही माझ्या पोटात दारू गेली की मग मला सगळं व्यवस्थित आठवतोय. मी कुठे गेलतो काय काय केलं आणि त्यावेळेस मला नाही सगळं स्पष्ट दिसायला लागल. दारू नसताना मला काय दिसत नाही हो. चला चला मग विषय आहे काय मग. चला मग. मॅजिक मॅजिक. आता कसं विषय हा लागला बघा. मला एक क्वार्टर द्या. कसे टेस्ट होत द्या की पैसे. मला थंड वाटलं बघा. पोटात लई जळजळ होत होती हो. तुम्ही नाही खरोखर दिलदार म्हणायचं आहे. असं उदार व्यक्तिमत्व आहे तुमचं. हो ते सगळं ठीक आहे हो. आता ते घर आठवायचा प्रयत्न करा. काय तुम्ही मला तिथे घेऊन जाणार आहात. बांगडी. हा बांगडीचं काय. तरी मदत मदत आणि मदत. मला पोटात एक नाही 4 घोट दारूचं काय केलं आता मला सगळं आठवण आहे बघा. स्त्री मदत बांगडी. अहो ते खरं नाही असं कम्प्लीट माझ्या डोळ्याचा समोर दिसायला लागले. मला तुम्हाला डायरेक्ट त्या घराजवळ घेऊन जातो. चला मला घेऊन जा. चला चल चल. थांबा. अहो आपल्याला इकडे जायचं आहे हो. नक्की. अहो नक्की म्हणजे काय. अहो पेलेल्या दारूला जागतोय मी.
आता माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा चल. तुम्ही करा तिकडे तुमचं काम इतकं आहे ना आपण कुठे कुठे अहो, चला की सर आता इथं आहे ना तुमच्या बॅगावर थांबवला चला चल. मला असं का वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. कोणीतरी पाठलाग करतंय नक्कीच. नली तुमची तर पोटच छाटली पाहिजे. पैसे पूर्ण नाही देणार नाही. नली माय गॉड, म्हणजे नलिनी इथे आहे तर आज नलिनी वाचत नसते. नली दादा दादा मला बाहेर काढ ना. सॉरी मला यायला उशीर झाला. तुला भूक लागली असेल ना. मला नकोय काही खायला. नली हट्ट करू नकोस प्लीज. दादा का असं वागतोयस रे माझ्यासोबत. अरे माणूस आहे मी, मला पण भावना आहेत. दगड नाहीये मी, मला बाहेर काढ ना. दादा असं का वागतोयस रे माझ्यासोबत. मला बाहेर यायचंय रे. माझी ना घुसमट होते. कोण बरं होतो इथे. दादा मला आईच्या कुशीत चिरून रडायचंय रे दादा. मला वेदकडे जायचंय. मला बाहेर काढणं प्लीज. नाही नली, तुझं आत्ता त्याला भेटणं धोक्याचं आहे. प्लीज समजून घे. दादा माझा नवरा आहे रे तो. मी कशी राहू त्याच्याशिवाय. मला प्लीज बाहेर येऊ दे ना. प्लीज मला काढ ना बाहेर इथून. हे बघ, वेदचा राग अजून गेलेला नाहीये. त्याचा गैरसमज दूर झाला नाहीये अजून. आता या कंडिशन मध्ये तू त्याला नाही भेटू शकत नली. आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे, समजून घे. काही असू दे, माझं प्रेम आहे त्याच्यावर. आणि मला विश्वास आहे मी सगळं समजावून सांगितलं ना तर त्याला सगळ्या गोष्टी समजतील. पण मला इथून बाहेर काढणं प्लीज. नली, वेदचा प्रश्न नाहीये. वेद चांगलाच आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण तो बाबाराव खोत, तो सुखासुखी जगू देईल आपल्याला. त्यानं तुझ्याबद्दल वेदच्या मनात विष कालवलंय. म्हणून आता तुझं त्याला भेटणं योग्य नाहीये. प्लीज. दादा का असं वागतोयस रे दुष्टासारखं. मी तुझ्या बऱ्यासाठी करतोय, तुझ्या हितासाठी करतोय. हे सगळं माझा सुद्धा नाईलाज आहे. समजून घे ना. हे बघ, ठीक आहे, खाऊन घे तू. नली, मी पाणी घेऊन येतोय. तोपर्यंत अजिबात बाहेर येऊ नकोस. मला शंका आहे की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. मी आवाज दिल्याशिवाय खिडकीत सुद्धा येऊ नकोस. हा, मी आलोच. नली,
आतमध्येच थांब, मी आलो. आता ऐक ना, बाहेर काढ ना मला. नली, आता अशी आग लावतो ना की यातून तू जिवंत बाहेर येऊच शकणार नाहीस. नली नली, अब तू ऊपर चली. RIP नली, टाटा, बाय बाय. हॅलो सौरभ, काय बातमी आहे? मदर मदर, ओ माय डिअर मदर, काम एकदम फत्ते झाले. ग्रेट. आणि नली? नलिनी या घरातच होती आणि या घराला आग अशी लावली आहे ना की नली या घरातून जिवंत बाहेर येऊ शकत नाही. हो, थांबा थांबा थांबा. प्रॉब्लेम झाला. काय झालं? जनावर आलं का समोर? जनावर झालं. बाबांचा मोठा बैल इथे आलाय. म्हणजे? अगं आई, वेद दादा. दादा इथे आलाय. प्रत्येक कामात कसा आडवा येतो यार. Shit. नको तिथे नको तेव्हा कसं कडमडतो हा वेद. तेच तर, आता काय करू मी? सौरभ, एक काम कर, तू ताबडतोब तिथून निघ. वेदने तुला बघितलं ना तर गडबड होईल. लगेच निघ. हो, ओके मदर, बाय. हा, बाय. चला. नली 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 वेद, नली. वेद, वेद वाचव मला. काळजी नको करूस, मी आलो, मी करतो काय ते. वेद वाचव मला. नली, तू घाबरू नकोस. वेद, वेद, वेद वाचव मला. नली
सावकाश. ठीक आहेस ना तू? वेद, इकडे बघ. ठीक आहेस ना तू? तू ठीक आहेस? हो, मी ठीक आहे. पाणी हवंय? आलेच. नली 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 दादा, दादा मी इकडे. नली नली तुला काही झालं नाही ना नली? ठीक आहेस ना? मी ठीक आहे. आग कशी लागली? आणि बरं झालं तू बाहेर आलीस नली. माझा नवरा मला वाचवायला आलाय. वेद आलाय? हो. तुला काही झालं असतं तर? असंच चुकलं नली. तुला या खोलीत बंद करून ठेवायला नको होतं. असं केलं नसतं तर तुझ्यावर एवढं मोठं संकट आलंच नसतं नली. सॉरी नली, सॉरी. वाह,